मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये पोलिसांसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी वसाहती अपुऱ्या पडत आहेत. अनेक पोलीस कर्मचारी मुंबईपासून लांब राहत असल्यानं त्यांना दररोज 60 ते 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या कामावर आणि आरोग्यावर परिणाम होतो. रात्र असो वा सकाळ, सण असो वा संकट, स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून राज्याच्या सुरक्षेसाठी कायम सज्ज असणारा पोलीस कर्मचारी अनेकदा इतरांच्या घरांची, जीवांची आणि सुरक्षिततेची काळजी घेतो. पण स्वतःचं घर उभारण्याचं त्याचं स्वप्न मात्र अनेक वर्ष अपूर्णच राहतं. कमी वेळ, सततची बदली, वाढती महागाई आणि आर्थिक अडचणी यामुळे स्वतःच्या हक्काच्या घरासाठी अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संघर्ष करावा लागतो. आता मात्र राज्य सरकारने या खाकीच्या स्वप्नाला आधार देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं तब्बल 1768.08 कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील हजारो पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या स्वप्नांना आता नवी आशा मिळाली आहे. तर हा निर्णय नेमका काय आहे? आतापर्यंत हा निर्णय का रखडला होता आणि आता राज्यातील पोलीस बांधवांना याचा कसा फायदा होईल? याबद्दल सविस्तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील. दिवस रात्र कर्तव्य बजावत राज्याच्या सुरक्षेसाठी उभे असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या घराच्या स्वप्नाला आता राज्य सरकारकडून मोठा हातभार मिळणार आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सेवेत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. दिवस रात्र ड्युटी, सततचा ताण, कौटुंबिक आयुष्यासाठी मिळणारा कमी वेळ आणि आर्थिक जबाबदाऱ्या यामुळे स्वतःचं घर घेणं अनेकांसाठी मोठं आव्हान ठरतं. विशेषतः मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये घरांच्या वाढत्या किमतींमुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना भाड्याच्या घरात राहावं लागतं. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल 1768.08 कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीला मंजुरी दिली आहे. गृह विभागानं जारी केलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कडून 7.85% व्याज दराने कर्ज उभारण्यात येणार आहे. फक्त मूळ कर्ज रकमेचा समान मासिक हप्ता पद्धतीनुसार ही कर्ज व्यवस्था केली जाणार आहे. पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना सतत बदल्या, महागडी शहरी घरं आणि आर्थिक मर्यादा यामुळे स्वतःचं घर घेणं कठीण ठरत होतं. अशा परिस्थितीत राज्य सरकारचा हा निर्णय हजारो पोलीस कुटुंबांसाठी मोठा आधार मानला जातोय. या योजनेअंतर्गत यापूर्वीच 9,781 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात पोलीस महासंचालकांच्या अधिपत्याखालील 8,728 आणि मुंबई पोलीस आयुक्तालयातील 1,053 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत आपल्या पोलिसांना घरं मिळाली पाहिजे यासाठी महायुती सरकारच्या वतीनं 2014 ते 2019 या काळात मोठ्या संख्येनं पोलिसांना घरांसाठी व्याज सवलत अनुदान योजना राबवण्यात आली. मात्र महाविकास आघाडीच्या काळात ती योजना बंद केली गेली. नंतर पुन्हा महायुती सरकारनं ती योजना सुरू केली. यानुसार सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्राप्त झालेल्या घरबांधणी अग्रिम अर्जांच्या आधारे नव्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांसाठी ही आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या मंजुरीसोबत सरकारने काही महत्त्वाच्या अटीही निश्चित केल्या आहेत. यात उपलब्ध निधीच्या मर्यादेत खर्च करणं, भविष्यात सरकारवरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी योजनेत सुधारणा करणं, तसेच लाभार्थ्यांचं कर्ज, विमा किंवा टर्म इन्शुरन्स काढणं बंधनकारक करण्यात आले. आजवर इतरांच्या घरांची सुरक्षितता जपणाऱ्या पोलिसांच्या स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारनं टाकलेलं हे पाऊल अनेकांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.